शेळी माझ्यावर आली पण बोकड जेव्हा तिच्या जवळ येतोय शेळी पळूनच जाते। आता याच्या मागं कारण काय आहे मला एकदा तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा। तर रामकृष्णारी मंडळी, आता आपल्या बऱ्यापैकी शेळ्या हिटवर आलेल्या आहेत आणि ना बऱ्यापैकी शेळ्या लागलेल्या पण आहेत। येत्या 5-5.5 महिन्यामध्ये आपल्या इथं पण करडांचा गोंगाट राहणार आहे याची तर खात्री झालेली आहे मला। आता सकाळी सकाळी कोंबड्या शेळ्या सगळं सोडून घेतलं, गौरी पुढे इतकं शेण झालं होतं ते पहिलं साफ करून घेतलं भाऊ, कारण की तिला आहे ना पावसाळ्याची बसायला जागा नाही राहिली कुठं। आता तिथं थोडं कोंबड्याचे भांडे पडले होते बरं का, ते बी आज वर लटकवायचे होते। त्याच्या आधी म्हणलं कोंबड्यांना त्यांना थोडं खायला टाकतो। आता ह्यो हाऊस साफ करावं म्हणलं तर हे पावसाने परत तो घाण होणार आहे, त्याच्यामुळे म्हणलं आता याला 2-3 दिवसांनी साफ करीन। सकाळी सकाळी मस्तपैकी शेळ्यांना भुसा टाकला होता, कारण की ना गावतावर नेटकीच पाऊस झाला होता, पाणी पडलं होतं, त्याच्यामुळे म्हणलं भुसा खातेन तर तिथं बी बोकड अडवणीच करायला लागला भाऊ। त्याच्यामुळे प्रज्ञेश जेस त्याच्या अंगावर बसलाय घोड्यावानी, गडी शांतच झाला भाऊ। पण त्याचं काय येड जाय ना भाऊ, बारक्या शेळीला सुद्धा सोडी ना, मग थोडी बारकी शेळी बाजूला घेतली आणि बघा आता हे सिल्कीचे पिल्ल काय एक नंबर दिसायला लागलेत। अंड्यावर कधी येतात काय माहिती भाऊ, कारण की यांना सांभाळू 2 महिने झालेत आता, आणि जेव्हा आपण आणले होते ना ऑलरेडी ते 2-2.5 महिन्याचे होते। आता हे 6 महिने घेतात का 8 महिने घेतात, तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट मध्ये सांगा।